नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। योगेश कदमांच्या सहीने गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना। पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना। तर निलेश घायवळची 40 ठिकाणी प्रॉपर्टी असल्याची माहिती समोर। घायवळच्या प्रॉपर्टीचे कागदपत्र पुणे पोलिसांच्या हाती। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमधील समीर पाटीलचे गुंड निलेश घायवळशी संबंधित फोटो दाखवत रवींद्र दंगेकरांचा मोठा दावा। घायवळ परदेशात पळाल्यावरून दंगेकरांचा चंद्रकांत दादांवर हा आरोप। जो समीर पाटील आला तो हा आहे का हे जरा तुम्ही शोधा। त्याच्या शेजारी कोण आहे त्याचे फोटो तुम्ही रोज लावताय तो शोधा। तर जर इथली अंतर्गत मैत्री असेल तर मग आता मला याचा शोध घ्यावाच लागेल। सचिन घायवळ प्रकरणात योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांची मागणी। शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य, अंधारेंचा सवाल। मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही। अजित पवारांनी साप पाळलेत। मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगेंचा हल्लाबोल, तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही वक्तव्य। अजितदादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात। तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा। एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं पश्चाताप येईल। तुम्ही साप पोचलेत हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहेत। मनोज जरांगेंना काही कामधंदा नाही। जरांगेंचं शिक्षण काय, त्यांना काही माहिती नाही। मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केलंय। जरांगेंच्या टीकेवर छगन भुजबळांचं प्रत्युत्तर। त्याला शिक्षण आहे का, काय आहे का, त्याला माहिती आहे का? तो म्हणतो त्यांनी मला नेता केला, यांनी मला नेता। अरे मला बाळासाहेब ठाकरेंनी नेता केला। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी, सूत्रांची माहिती। हे तुमचे वेगवेगळे खेळ आहेत। अजित पवार मला काहीही बोलले नाही, बोलायचं असं तर थेट बोलले असते। बैठकीतील अजित पवारांच्या नाराजीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, तर समाजाच्या कामासाठी मला कुणाचंही बंधन नाही असंही वक्तव्य। अजित पवार का मला नाही बोलले आणि मला काय बोलायचं असेल तर सरळ सरळ बोलले असते। त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं आमच्या पार्टीमध्ये, त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं तुम्ही तुमचं मत मांडू शकता। जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती। जरांगे लहान वयातील बाल्या। राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवार यांची जरांगेंवर टीका। त्याला तो लहान वयातला बाल्या आहे, त्यामुळे त्याला तसे शब्द समजतात आणि कळतात असाच त्याचा अर्थ होतो। जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात। शिवसेना पक्ष चिन्हावर 12 नोव्हेंबरला सुनावणी। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, असीम सरोदेंची माहिती। न्यायिक व्यवस्थापनामध्ये त्यांना तारखा कोणत्या द्यायच्या ते आपण सांगू शकत नाही, पण आज त्यांनी जे सांगितलं ते 12 पासून सुनावणी घेऊ असं सांगितलेलं आहे। त्यामुळे 12, 13, 14 असं 2 दिवसात 3 दिवसात सुनावणी होईल असंच त्याचा अर्थ आहे।